अगं आई दमलो रे बाबा. अगे पाणी आण पटकन जरा. हो आणते. घ्या. दमलो ग दमलो. तुम्ही एकटेच दमले बाहेर का? आम्ही पण दमतो घरात. अगं लय ऊन आहे बाहेर ग. किती गरम होतोय घरात. अगं बाहेर पण ऊन आहे ना, बाहेर पण गरम होत आहे ना. घरात बसून बघा मग समजेल तुम्हाला किचन मध्ये. आलो की तुझी किटकिट चालू झाली बघ. म्हणलं एखादा जरा कूलर फिलर लावा तर ते सुद्धा लावायला नको. तर कुठून कूलर आणायचा महिना दीड महिन्यासाठी आता. बघ तिकडं कोणाला बोलायचं. एक दिवस जीवन बनवून बघा मग समजेल. काय म्हणते? अगं तसंच ऍडजस्ट करायचं. असू दे ना, काय फरक पडतो. बरं जरा आपण बाहेर जाऊया. जरा पटकन जरा काम आहे माझं. लवकर चला. पाणी पिणी प्या पटापट. आता मी दमून आलोय. जरा पाणी पिऊ दे, जरा शांत रिलॅक्स जरा बसू दे. आणि मला तर आता काय तुझ्या बरोबर जायला कुठे जमणार नाही. तुला कुठे जायचं तिकडे जा. जायलाच लागल. होय असं बोलून चालणार नाही. पटकन जायला लागेल. काय तुम्हाला सांगायचं, मोठं संकट कोसळले आता माझ्यावर. आता काय झालं तुला? न्यूज बघितली? आता न्यूज रोजच असतात. न्यूजचं काय घेऊन बसले तू? अहो त्या मोदी साहेबांनी सांगितलंय वर्षभर सोनं खरेदी करायचं नाही. अगं मग ते तर चांगलं सांगितलं. ती तर न्यूज मी पण बघितली. आणि ती न्यूज म्हणजे वाव. आताच न्यूज आली म्हणलं आता एका तासापुरतं काय होत नाही. पटकन आताच जाऊन आपण घेऊन येऊया जरा सोनं. काहीतरी खरेदी करूया. वर्षभर नाही खरेदी करायचं म्हणल्यावर आता तर खरेदी करूया ना. चला. अगं तू काय येडीबिडी झाली का? हा? मोदी साहेबांनी सांगितलंय वर्षभर खरेदी करू नका. म्हणजे आपण लॉस मध्ये यायला नको. आपण खरेदी केलं तर आपल्याला बॉम्ब टाकणार आहे का ते? अगं आपण प्रॉफिट मध्ये राहणार. आपल्याकडे आता कसं तुला समजू ग मी? जरा ऐकच ना ग माझं तू. नाही मोदी साहेबांनी सांगितलं ना नाही खरेदी करायचं तर नाही खरेदी करायचं ग. चमचमीत खायला लागतं तसं बाईला सोनं हे लागतं. आपण जाऊन सोनं खरेदी करून एक गरम. मोदी साहेबांनी सांगितलंय सोना खरेदी मत करो और बाहर जाओ मत घूमने के लिए. त्या व्यक्तीला काय कळणार सोने खरेदी करण्याचं महत्व? त्याने कोणासाठी केलं असेल तर ना. चला आपण जाऊन येऊया. असं बोलू नये. असं आता कोणाचं पण ऐकायचं नसतं. एका तासापुरतं काय होत नाही. आपल्याला ऐकायचं आहे ना. आपण नंतर वर्षभर ऐकूया. काय फरक पडत नाही. ह्या वर्षातलं आपलं राहिलंय की नाही सोनं खरेदी करायचं. तर अगं मी आता दमून आलोय. जरा ऐकायचं. जरा दमून आलोय मी. जरा थोडं शांत. जरा मला आराम करू दे. एकच गरम खरेदी करूया. चला. 1 ग्रॅम काय होणार आहे का तुझं? कशाला नको त्या गोष्टी तुला पाहिजे? दरवर्षी आपण जरा घेतो की नाही. जरा या वर्षाचं राहिलंय. न आपण अर्धा तोळा असं घेतो. त्याला आपण ग्रॅम घेतो. कसं तुम्हाला सांगते बघ. पावसाळा सुरू होईल आता. 4 महिने असेच निघून जातील. परत म्हणचा दिवाळी आली. काय चिरीमिरी कामं आली. सगळं संपून काय जाऊया. मला आहे ना तुझ्याबरोबर कुठे जायचं नाही. आणि मोदी साहेबांनी सांगितलंय काही घेऊ नका, काही करू मोदी नका. साहेबांनी सांगितलं पेट्रोल पण वापरू नका. चावी द्यायची नाही उद्या बसल्या गाडीची. राहू दे. घरात ठेवती गाडी पण. राहू दे. बसने जावा. जातो मी. बसने जातो. बसने तुम्ही जायचं. सांगितलं पेट्रोल वापरायचं. कुठे फिरायला पण जायचं नाही. मग नाही. उद्या परवा मला अजिबात सांगायचं फिरायला चाललो म्हणून मी कुठंच जात नाही वाटलं तर. पण आता राहू दे. बिलर नको. मोदी साहेबांनी सांगितलंय. मी का तुमच्या मागे बघा येणार आहे? तुम्ही कामाला गेल्यावर तुम्ही फिरायला गेला का नाही कुठं म्हणून? पुरा 1 साल तक गहना मत खरेदी करो. मोदी साहेबांनी सांगितलंय. लय उकळ्या फुटत असतील मनात ना. अगं काय ग मोदी साहेबांनी ग कसं त्यांच्या तोंडात निघालं ग. किती बरं वाटलं मला. 1 साल तक सोना मत खरेदी करो. तुम्ही फिरायचं राहणार आहे फिरायचं. ह्या गाडीवर टांगड्या टाकलं असं गाडीत किक मारली का लगेच कसं पळून जाता? नाही राहणार. गाडी नको. काय नको आता मला. पेट्रोल नाही, गाडी नाही. मेट्रोने जाईल मी. मेट्रोनं जाताय. मेट्रोनं जायचं म्हणलं का तुमची मोदी टाईट होते लगेच. साहेबांनी सांगितलंय जिसके घर के बाजू से मेट्रो जा रही है आप मेट्रो से प्रवास करो. त्यांना काय माहिती मेट्रोला किती मरणाची गर्दी आहे. आज सगळी माणसं मेट्रोने जायला लागली 4 तास लागतील. अशा माणसाला काय समजतच नाही वाटतं. 15 मिनिटात जाणारा माणूस मेट्रोने जाईल का? आणि हा माणूस ऐकणार आहे. मोदी साहेबांनी सांगितलंय मेट्रोने जावा. मोदी साहेबांनी सांगितलंय सोना खरेदी मत करो. एक दिवस त्या बसने गेलं कामाला तर रडत होतात. मोदी साहेबांनी सांगितलंय परदेशात जाणं फिरणं सोडून द्या. बंद करा. मी ध्यानच ठेवणार तुमच्या. तुम्ही मला फक्त ना आठवड्याभर जाऊन दाखवा ट्रॅव्हलिंग करून बसने ट्रेननं. मग बघते तुमच्याकडं.
कसं सोनं घेत नाही ते. मोदी साहेबांनी अजून एक गोष्ट सांगायला पाहिजे होती. गाडी तुमच्या बुडाखालनं सुटणार आहे जशी काय. मोदींनी अजून एक गोष्ट सांगायला पाहिजे होती. काय? दुनिया की सारी औरतें अपना मुंह बंद रखो. किती बरं होईल ग असं सांगितलं तर. त्यांच्या खात्यातच मरणाची बायका आहेत, त्यांनी तोंड बंद ठेवले तर त्यांचं राजकारण चालेल का? लागला बोलायला मला. काय? घर की सारी औरतें अपना मुंह बंद रखो. सोनं खरेदी करू. नाही नाही मला नाही जमणार. मी आता दमून आलोय, मला जरा थोडंसं आराम करू दे. त्या आयला त्याची हवीच लपवून ठेवणार आहे मी. चावी पण नको मला, तुझी गाडी पण नको, तुझं मला मी पेट्रोल पण जाऊ टाकणार दे, नाही. मला गरम व्हायला लागलंय. मी उद्या माझी मी स्वतः जाऊन खरेदी करून येणार. काय फरक पडत नाही. 1 सालच्या वरती पुढे 1 दिवस वाढवेल मी का, पण मी जाणार. कारण तुम्ही काय गाडीशिवाय राहणार नाही मला माहितीये. माझं मी मन का मारू. मी जाणार उद्या आणि घेणार. बघते ना मी तुम्ही कसं काय करता ते. समजलंय? किती बरं वाटलं ग मला. तू आल्याला जी मला न्यूज आज दिली ना, वा 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 वा, एकदम मन असं खुश झालं माझं त्या न्यूजने. कोणाचं लग्न आलं, कोणाचं बारसं आलं, कोणाचं काही कार्य आलं, कोणाचं काही आलं तर पहिली चला सोनाराच्या दुकानात. अर्धा ग्रॅम तर घेऊया ना, ग्रॅम तर घेऊया ना, गुंजभर तर घेऊया ना, कुसभर तर घेऊया ना. सारखं काही ना काहीतरी टिटिव 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 टिटिव. मी ऐकते मोदींनी सांगितलं. या जगातली एक बाई सुद्धा ऐकत नसते. प्रत्येक बाई कोणाचं ऐकत नाही. मी घेणार, मी जाणार आणि मी घेणार. पूरे 1 साल तक खरीदी नहीं करना सोना. तोंड पण ठेवा. अगं असं मोदी साहेब बोलतात. मी नाही म्हणत आहे ग, माझ्या मनामध्ये अजिबात तुझ्याबद्दल वाईट नाही काय. तुला पाहिजे तसं सोनं घे, रोज जा तू सोनाराच्या दुकानात, रोज सोनं घे.